सर माझा एक प्रश्न होता. हा सर बोला ना. 3 किलोवॅटला एसी 3 लागतात का? नमस्कार सर. नमस्कार, बोला सर. सर ते आपल्याला सोलरची इन्फॉर्मेशन बद्दल बोलायचं होतं. येस. ते सोलर आपल्याला घरात लावायचंय 3 किलोवॅटचं. बर. तर ते काय ते कसं बसल सेटअप वगैरे काय काय? खूप छान प्रश्न आहे तुमचा आणि मला खूप लोक हा प्रश्न विचारतात. सो बेसिकली आपण गोष्ट करतो ऑन ग्रिड सोलर सिस्टीमची. ऑन ग्रिड सोलर सिस्टीम वरती अनलिमिटेड लोड देऊ शकतो. सपोज तुमची सोलर सिस्टीम 3 किलोवॅटची आणि त्यावेळेस 3 किलोवॅटचं जनरेशन होतं आणि तुमच्या घरामध्ये 10 किलोवॅटचं लोड चालू आहे, म्हणजे सांगता 5 एसी चालू आहेत पकडा. तर 3 किलोवॅट तो सोलर मधनं घेणार आणि उरलेले 7 किलोवॅट तो एमएससीबी कडनं घेणार. सर माझा एक प्रश्न होता. हा सर बोला ना. 3 किलोवॅटला एसी 3 लागतात का? 3 किलोवॅट वरती किती एसी चालतात? अनलिमिटेड एसी किंवा अनलिमिटेड लोड चालू शकतो. याचा प्रॉब्लेम कुठं होऊ शकतो? जर ऑफ ग्रिड सोलर सिस्टीम आहे तर त्याला लिमिटेशन येतात लोडचे. तर ऑन ग्रिड सोलर सिस्टीमला कुठलंही लिमिट नाही. तुम्ही किती एसी, किती लोड, बॉयलर, एसी सगळं वापरू, त्याला लोडशी काही संबंध नाही. टोटली सिस्टीम युनिट्स वरती चालते की तुम्ही महिन्याला किती युनिट्स कंझ्युम करताय, तेवढे युनिट्स आपण बनवून एमएससीडीसीला देणार, म्हणजे तुमचं बिल झिरो होणार. सो हे मिथ आहे की 4 एसी चालतील, 5 एसी चालतील, चुकीची माहिती आहे. ऑन ग्रिड वरती किती एसी चालू शकतात, किती बॉयलर चालू शकतात, किती वॉशिंग मशीन चालू शकतात, किती टीव्ही चालू शकतात. अरे वा. तर लोडशी काही याचं कन्सर्न नाहीये. आणि एवढं सगळं करणार त्याच्यामध्ये बिलाचं काय आहे? सर बेसिकली कसं आहे समजून घ्या. आता तुमचं जे काही तुम्ही मला लाईट बिल देणार आहात त्याच्यामध्ये संबंध वर्षाचं अनालिसिस माझ्याकडे होतं, डेटा. त्याच्यामध्ये गणित असं असतं की तुमचं वर्षभराचं ऍव्हरेज काढून आम्ही सोलर सिस्टम डिझाईन करतो. सिस्टम अशी असते की पर एका किलोवॅटला 4 युनिट पर डे हे तुम्हाला मिळतं 300 दिवसाच्या ऍव्हरेजमध्ये. त्याच्या अनुषंगाने आम्ही तुमच्याकडे सोलर सिस्टम बसवली. पण सोलर सिस्टम जर तुम्ही बसवली आता तुमच्या 300 युनिटच्या हिशोबाने 3000च्या बिलाच्या हिशोब, पण जर समजा सोलर सिस्टम बसवल्यानंतर जर अजून तुम्ही 2 एसी ऍड केले, तुम्ही म्हणले बिल येणार नाही का, तर येणार नाही. कारण की मी आता जी सिस्टम तुम्हाला डिझाईन करून देणार आहे ती तुमच्या मागील 12 महिन्याच्या अनुषंगाने देणार आहे. सो एसी वाढले तर बिल वाढणार. म्हणजे आता जे माझ्या घरात इक्विपमेंट आहेत त्याच्या हिशोबाने बिल कमी येणार, तर वाढवलं तर बिल वाढणार. हा, मग त्या केसमध्ये तुम्हाला मला आत्ताच सांगायचं की भविष्यामध्ये बाबा वरती आणखी 2 खोल्यांमध्ये मी एसी लावणार आहे, इलेक्ट्रिक गाडी घेणार आहे. आता मानसिकता अशी असते की एकदा बिल झिरो यायला लागलं की मग घरातले पण थोडेसे कॉशियस होतात की नाही आता बिल येत नाही, सोलर बसवलंय. ज्या ठिकाणी मुलं 24 डिग्रीला एसी सेट करत होते ते 18 वर करायला लागतात. लाईट वॉशरूमचे चालूच राहतात, तर तो एक इफेक्ट होतो. त्यामुळे बिल हे नंतर वाढीव येऊ शकतं. तर तुम्ही आत्ताच प्लॅन करायचं आहे की तुम्हाला किती तुमचं भविष्यामध्ये काय ऍड ऑन होणार आहे, त्या अनुषंगाने आपण भविष्याला कम्फर्टेबल सिस्टीम आपण आता बसू शकतो.